आपण लिप्सी क्रिस्टलचं पुस्तक वाचा, कोणतेही पुस्तक वाचा, गुगलमध्ये जा. त्यावेळेची महागाई अशी होती, समजा आपल्याला एक न्यूज पेपर हवा आहे टाइम्स ऑफ इंडिया, त्याची किंमत किती असेल? त्याची किंमत 1 रुपया असेल. आज 1 रुपया, 4 दिवसांनी 5 रुपये, 10 रुपये, 20, 50, 100, 200, 400, 1000, 2000, 1 लाख, 10 लाखांपर्यंत. आय नॉट एक्झॅगरेटिंग. हे चित्रण अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनाही माहिती आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की महागाई ही अत्यंत वाईट, ती कंट्रोलमध्ये आली पाहिजे. हे सगळं ह्या ऍडिशनल बाबी आहेत, पण बाबासाहेबांना त्याचं सगळं ठीक करतो. मग महागाई रोखायची कशी? तर बाबासाहेबांनी सांगितलं की रोखण्यासाठी या देशामध्ये एक प्रभावी शस्त्र असलं पाहिजे. देशामध्ये त्यावेळेला सेंट्रल बँक नव्हती, देशामध्ये त्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नव्हती. बाबासाहेबांनी सांगितलं की जर कंट्रोल करायचं असेल इन्फ्लेशनवर, तर द बेस्ट remedial measure, a panacea will be nothing but a central bank for this country, and that is Reserve Bank of India. इथेच बाबासाहेबांनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेची आवश्यकता या देशाला आहे महागाई कंट्रोल करण्यासाठी. एक कोऑर्डिनेटिंग एजन्सी असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून. आणि मग त्याला सपोर्ट नंतर आपल्याला माहिती आहे हिल्टन अँड कमिशन आलं. त्या कमिशन मध्ये बाबासाहेबांनी सरळ सांगितलं, त्यांनी त्याला साक्ष दिली. त्या साक्षीमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या देशासाठी ही सेंट्रल बँक आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर ते एक्सचेंज रेट वगैरे तो मुद्दा नंतर घेऊ आपण. पण अशी स्थिती होती आणि त्यातून रिझर्व्ह बँकेचं जन्म झाला. आपल्याला हे माहिती म्हणजे एक वेगळी बाब आहे की रिझर्व्ह बँक जर समजा 1930 झालं तर अगोदरची सिच्युएशन काय होती? अगोदर सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला प्रेसिडेन्सी बँका होत्या. ब्रिटिशांनी 3 बँका निर्माण केल्या, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ कोलकाता, आणि त्याच्या माध्यमातून हे काम करत. पण तिथे त्याच्यामधला जो काही काळा बाजार होता तो त्या या देशातल्या अर्थतज्ञांनी हुडकून काढला, ते एकत्र केल्या इम्पिरियल बँकांनी. पण त्यातूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. तिथेही नॅशनलायझेशन झालं. म्हणजे हा वेगळा इतिहास आहे. पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डला कडाडून विरोध केला आणि ह्या सुवर्ण प्रमाण पद्धतीला त्यांनी होकार दिला. त्याचं अजून एक कारण जे आहे ते त्याचा उल्लेख आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना मॉनिटरी पॉलिसी शिकवतो त्याच्यामध्ये केला. व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी? मॉनिटरी पॉलिसी इज अ पॉलिसी ऑफ country's central bank, in our case Reserve Bank of India, whereby we control money supply, we coordinate the functioning of commercial banks and central banks. तर त्या दृष्टिकोनातून जी मॉनिटरी पॉलिसी आहे ती अधिक इफेक्टिव्ह जर करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गोल्ड स्टँडर्ड हाच उपाय आहे, हे बाबासाहेबांनी नंतरही सांगितलं. त्या परिवर्तनची पोझिशन पण अगदी सिच्युएशन अगदी सोपी होती. गोल्ड इज इक्वल टू गोल्ड अँड बियॉन्ड दॅट नथिंग. तर अशा रीतीने याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी त्याच नंतर मग आपल्याला काही कमिटीज आल्या, कमिशन्स, ते बराच सगळ्या गोष्टी उल्लेख केलेला आहे. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मग आपल्याला माहिती आहे काय काय झालं. एक जिनोया कॉन्फरन्स झाली 1922ला इटलीमध्ये, आणि त्याच्यामध्ये मग गोल्ड स्टँडर्ड मध्ये मर्यादा आल्या, ते बंद झालं. मग काय करण्यात यावं, तर मग त्यावेळेला जगातील 34 राष्ट्र एकत्र आली. दिस इज द स्टोरी ऑफ 1922, and they decided that there should be a sort of substitute for gold. The gold standard declined and decayed, and it went out of exchange, out of transactions. मग त्याच्याऐवजी या कॉन्फरन्स मध्ये 34 देश, त्याच्यामध्ये त्यांनी डॉलर आणि पाऊंड या दोन करन्सीजला युजर करन्सी असं नाव देऊन टाकलं. आणि मित्र हो, आपल्याला माहिती आहे की आज सिच्युएशन काय आहे. गोल्ड स्टँडर्ड इज जस्ट अ मिथ, जी नाही कोणत्या देशात. आता आपल्याकडे ही पेपर करन्सी आहे, आणि ह्या दोन करन्सीज पाऊंड आणि डॉलर त्या महत्वाच्या ठरल्या, आणि त्या महत्वाच्या ठरल्या ह्या कॉन्फरन्स पासून. आजही त्याचं महत्व आहे. नंतर मग जपानचं येन आणि चायनाची करन्सी, हे सुद्धा त्याला आपल्याला माहिती आहे की ह्या सुद्धा स्ट्रॉंग करन्सीज म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हा इतिहास हा फार अगदी मजेशीर इतिहास आहे. आपण आणखी पुढे जर गेलो तर आपल्या हेही लक्षामध्ये येईल की हे सगळं होत असताना जागतिक लेवलला आणखी काय डेव्हलपमेंट होत, त्याचा उल्लेख मी काही वेळा होईल. मी आपल्याला जर्मनीची इन्फ्लेशन सांगितले की ती किती भयानक होती. बाबासाहेबांनी त्याला जर्मनीला गेली आणि ती बघितली. तशीच
सिच्युएशन होती 1930s ला. वी हॅड ग्रेट डिप्रेशन अँड द वर्ल्ड कंट्रीज वर हार्ड हिट बिकॉज ऑफ ग्रेट डिप्रेशन ऑफ 1930. ज्याच्यातून केन्सियन इकॉनॉमिक्स नंतर वर आला. त्याच्यामध्ये सुद्धा जगाला फार मोठा फटका बसला होता त्या महामंदीचा. त्याच्यानंतर आणखी मग ही सिच्युएशन कशी म्हणजे कशाने हे एक्सचेंज करले जावे, देशाचे आर्थिक संबंध कसे राहावे हे तर ठरलंच पाहिजे. पण त्या दृष्टिकोनातून जसं मी आपल्याला जेनेव्हा कॉन्फरन्सचा उल्लेख केला जी डिटेल केली आहे, तशाच प्रकारची आणखी एक कॉन्फरन्स मग घडली. आणि गोईंग आहे थोडं मी पुढे सरकत आहे. नंतर मग याचं व्हॅलिडिटी काय, बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथाचं महत्व काय आहे त्या मुद्द्याला एक 5 मिनिटानंतरच येईल. पण ह्या बाबतीमध्ये जो नंतरची जी डेव्हलपमेंट झाली ती झाली, देर हॅड बीन द इमर्जन्स ऑफ ट्विन्स. ट्विन्स म्हणजे ज्याला आपण जुळी भावंड जुळ्या बेटी म्हणतो. ती कोण होती ट्विन्स? दे वर नोन ॲज ब्रेटन वूड ट्विन्स. ब्रेटन वूड नावाचं एक शहर आहे वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये. आणि त्या ठिकाणी 1944 ला जगातील मोठी बलाढ्य राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की आपले जे काही आर्थिक व्यवहार आहे, भारताचा अमेरिकेशी असेल, अमेरिकेचे इंग्लंडशी असेल, इंग्लंडचं जपानशी असेल, काय जे असतील ते कशा रीतीने हँडल केले जावे. कारण तो कालावधी परत आणखी फार भयानक होता. जसं जपानबद्दल मी आपल्याला जर्मनीकडे उदाहरण दिलं ते हायपर इन्फ्लेशन, तसं त्यावेळेला पहिलं महायुद्ध संपलं, जगाचा फार नायनाट झाला. दुसरं महायुद्धाने जपानला अगदी त्याचं धोक्याचं नव्हतं करून टाकलं. जर्मनीला सुद्धा भयानक झळ पोचली. हे सगळं झालं. मग या देशातील काही लोकांनी, जगातील देशांनी 44 देशातील एक्सपर्ट जमा झाले वॉशिंग्टनला. आणि ब्रेटन वूड्स नावाची ती तिथली एक प्लेस आहे. त्याच्यावर त्यांनी ठरवलं की आता याच्या पुढे आपण काय करायचं. मग त्यातून मी सांगितलं की देर हॅज बीन इमर्जन्स ऑफ ट्विन्स, 2 जुळ्या बहिणी. एकीचं नाव होतं, इकॉनॉमिक्स दोघीचे बरेच असतील, IMF आणि IBRD. आणि त्याच्या माध्यमातून मग हे व्यवहार केले जावे ही नंतरची डेव्हलपमेंट आहे. आणि ही IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही शॉर्ट टर्म फायनान्स करण्यासाठी ती अस्तित्वात आली 27 डिसेंबर 1945 ला. ब्रेटन वूड कॉन्फरन्स जो निर्णय घेतला गेला, अंमलबजावणी झाली नाही किंवा कालावधी लागला. कारण हे जागतिक लेव्हलच्या बाबी होते. ह्या जागतिक लेव्हलच्या बाबी फार अगदी हळूवारपणे हँडल करायचे असतात. आणि ही मोठी जगातील तज्ञ म्हणजे त्या ब्रेटन वूड्सला जमली. त्याच्याकडून त्यांनी असं ठरवलं की IMF नावाची एक संस्था राहील, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आणि दुसरी IBRD ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. मग ह्या IMFनी शॉर्ट टर्म लोन वगैरे द्यायचं. आणि ज्या देशामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट कुठेतरी डेफिसिट झाला असेल, ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम भेडसावत असतील, त्यांना शॉर्ट टर्म मदत करायची. दुसरी जी त्याच्यातील ती सिस्टर होती, 2 सिस्टर्स IMF आणि IBRD जुळ्या बहिणी. तर त्या वर्ल्ड बँकेचा रोल असा लागला की त्यांनी लॉंग टर्म फंड्स द्यावे आणि जगातील राष्ट्रांची प्रॉब्लेम्स दूर करावे. बेसिकली ती अंडर डेव्हलप कंट्रीज ऑफ दॅट टाइम. आणि पुढे इमर्जिंग कंट्रीज विल मेक व्हॉट एव्हर दे आर द सेम. युनायटेड नेशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म्स यूज करते. कधी त्यांना अनडेव्हलप कंट्रीज म्हणणार, कधी अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणणार, कधी डेव्हलपिंग कंट्रीज म्हणणार. आता ती इमर्जिंग कंट्रीज हे टर्म वापरतात. पण आयडिया इज बनायला असते. तर ह्या 2 संस्था स्थापन झाल्या. त्याच्यामध्ये सुद्धा या केन्सचा हात बराच आहे. केन्स जो आहे हा फार बलाढ्य त्यावेळेचा अर्थतज्ञ होता, ब्रिटन मधला होता. पण त्यांनी एक प्लॅन दिली सेपरेट, दॅट इज नोन ॲज केन्सियन प्लॅन. त्याला प्लॅन दिला गेली व्हाईटची प्लॅन एक्सेप्ट झाली. कारण केन्स हा त्यावेळेचा दादा होता. बाबासाहेबांची अर्थाची प्रकट झाली वगैरे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत स्ट्रॉंगली त्यांचे मुद्दे मांडले आणि केन्सला सांगितलं की आमच्या देशासाठी बोर्ड एक्सचेंज स्टँडर्ड आम्हाला अजिबात मान्य नाही. पण इथे सुद्धा ते त्यांनी आयडिया मांडल्या, पण त्याची प्लॅन एक्सेप्ट झाली. आणि मग जगातल्या ह्या 2 संस्था निर्माण झाल्या. आणि त्याच्यातून आपल्याला माहिती आहे की त्याच्या माध्यमातून ह्या जगात जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या दोन्हीच्या माध्यमातून, नंतर त्यांच्या बाकीच्या काही
आपण SDR वापरूया. पण SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स, त्याला आम्ही पेपर बोर्ड सुद्धा म्हणतो अर्थशास्त्रामध्ये. पण त्याची इमर्जन्सी त्याच्यावर हे केले की हे अशा रीतीने राहील, म्हणजे रोखे ज्याला आपण पेपर बोर्ड म्हटलं जाते, त्याची त्यांनी सुरुवात केली. त्याच्या माध्यमातून मग आपल्याला हे अशा रीतीनं सध्याची सिच्युएशन आहे की आता सुद्धा फॉरेन एक्सचेंज स्टँडर्ड म्हणतो किंवा परदेशी गंगाजळ मराठीमध्ये, त्याच्यात काय काय त्यामध्ये त्या देशातील कॅश रीट, त्याच्यानंतर त्यातलं गोल्ड जे काही थोडंसं सप्लाय असेल, फॉरेन करन्सीज असतील, ह्या स्ट्रॉंग करन्सीज. कुठल्या स्ट्रॉंग करन्सीज आहेत? बेसिकली अमेरिकन डॉलर अँड ब्रिटिश पौंड ह्या तर आहेतच, नंतर जपान त्याच्यामध्ये समावेश झालं, त्याच्यानंतर चायना समावेश. तर ह्या करन्सीज आहेत आणि त्याशिवाय SDR सुद्धा आहे. अशा रीतीने हे आज फॉरेन एक्सचेंजचं कॉम्पोजिशन आहे, त्याची सुरुवात बाबासाहेबांनी करायला गेली होती. नंतरच्या मुद्द्यामध्ये मी एक्सचेंज रेट बद्दल थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांचं जे आर्थिक योगदान आहे ते या देशाला आजही कसं लागू पडण्यासारखं आहे हे आपल्याला